आज आपण करणार आहोत आंबाड्याची सुकी भाजी। तर त्यासाठी मी एक जुडी आंबाड्याची भाजी निवडून घेतली व पाण्याने 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घेतली। भाजी धुवून झाल्यानंतर आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं व पातेल्यामध्ये ही भाजी ऍड केली व भाजी बुडेल एवढं पाणी यामध्ये घातलं। आता ही भाजी आपल्याला 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता आपली ही भाजी शिजलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला एक चाळणी घ्यायची व भाजीतील पाणी काढून घ्यायचं। आता ही भाजी काढून घेतल्यानंतर यावरती आपण थंड पाणी ऍड करूया, जेणेकरून भाजीचा आंबटपणा कमी होईल। आता भाजी करण्यासाठी आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये ऍड केलं आहे जिरे, लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची आणि हे व्यवस्थित परतून घेतलं। ते चांगलं परतल्यानंतर भाजीतील पाणी काढून म्हणजेच ही भाजी पिळून घेतली व ही भाजी यामध्ये मिक्स केली। त्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि ही भाजी चांगली परतून घेऊया। भाजी चांगली परतल्यानंतर यामध्ये ऍड करूया शेंगदाण्याचे कूट आणि 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घेऊया। आता ही आपली आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।